तारा, आयुष्यात वादळ आलंय आणि तू सॅलेड खात बसलीस. मग काय करू वहिनी? हा, त्यात सोहम सारखं सावलीच्या मागे पुढे करत बसू का आता घर कामं करू? बघ तुझी इच्छा, कर तिच्या मागे पुढे करायचं असेल तर. अगं तिने तुझ्या कानाखाली मारली आहे आणि तू काय मस्त निवांत सॅलड खातीयस. वहिनी, त्या गोष्टीची मला आठवण करून देऊ नका, नाहीतर काय? ए हॅलो, मारणार आहेस मला? चल मारून दाखव. बी इन युअर लिमिट्स. हा, आणि एवढा राग असेल ना तर इथे बसून सॅलड नाही खायचं. कर त्या मुलीचं काहीतरी. काही सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान वगैरे काही नाहीये ना तुला? त्या सावलीचा बदला तर घ्यायचाच आहे मला. घे ना मग, आज संधी चालून आली आहे तुझ्याकडे. संधी म्हणजे? अमृता वहिनी सकाळीच बाहेर गेलीये. नील आणि सारंग गेलेत ऑफिसला. आणि बबलू आणि सोहम पण नाही आहेत घरी. राहिलं कोण? आपण दोघी आणि ती मूर्ख मुलगी. काय प्लॅन आहे तुमच्या डोक्यात? आज तिला काहीतरी खास स्वयंपाक बनवायचा आहे. त्यासाठी तिला किचन लागणार, पण आपण तिला किचन द्यायचंच नाही. पण त्याने काय होणार आहे? आज तिला दिवसभर उपाशी राहायला लावायचं. या, हे बघा, हे किचन आहे. हा किचन टॉप साफ करायचा आहे. ते प्लॅटफॉर्म, इकडचं प्लॅटफॉर्म सगळं क्लीन करायचं. ते बॉक्सेस सगळे क्लीन करायचं. ओके? काय करता तुम्ही? आज किचन बंद असणार आहे. का? तू कोण आहेस विचारणारी? पण ठीक आहे, आता तू विचारलंच तर सांगते. बरेच दिवस झाले किचनचं डीप क्लिनिंग झालेलं नव्हतं, म्हणून माणसं आली आहेत साफ करायला. हे कसं आहे, तू पण किचनमध्ये राहत होतीस ना. खूप घाण झालेली किचनमध्ये, कचरा झालेला. त्यामुळे आता तू पण बाहेर पडलीस किचनमधून म्हटल्यानंतर जरा डीप क्लिनिंग करून घ्यावं. ऐश्वर्या मॅडम, पण तुम्ही तसंही कधी किचनमध्ये येत नाही. ए हॅलो, तू काय म्हणते? तुम्हाला साफसफाई करायची आहे ना, तुम्ही करा, पण मला थोडा वेळ द्या. मी लगेच खीर बनवते आणि मग जाते. तुझ्या अकॉर्डिंग वागायचं आम्ही? पैसे देऊन बोलवलंय त्यांना, अपॉइंटमेंट घेऊन आलेत. आणि तुझ्यासाठी रिकामे नाही येते, आणि मी तर मुळीच नाहीये. त्यामुळे सरळ किचनच्या बाहेर व्हायचं, कळलं? चला तारा. सावली, एक गोष्ट लक्षात ठेव. जर हे तू सारंगला सांगून वाद घालायचा प्रयत्न केलास ना, तर वाद घालायला मी सुद्धा कमी नाहीये. माहिती आहे ना? आणि ह्याबद्दल जर तू कोणालाही घरात सांगितलंस तर तुला सारंगची शपथ आहे. साईड हो. विठुराया, उपाशी नाही ठेवणार मी तुला. आणि चूल काय कुठेही मांडता येते. मी आहे ना, काहीही झालं तरी तुझं नैवेद्य तुला नक्की मिळणार.
सावली वहिनी, हे काय करताय? बबलू दादा, काय झालं? पण किचन मधलं सामान कसं घेऊ ते कळत नाहीये मला. सामानाचं वय ना. हा तुमचा बबलू आयडिया करतो की ना बघा. सावली वहिनी, आधी नैवेद्य, मग तुम्हाला मिळणार. वहिनी, आज तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? नाही, आज मी तुझ्यासाठी वेळ काढलाय. माझ्यासाठी का? म्हणजे लेट मी मेक दिस क्लिअर हा की मी माझी कामं करायला समर्थ आहे. मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेन असा गैरसमज करून घेऊ नका. तारा, कम ऑन. मला तुला माझ्या इशाऱ्यावर नाचवायचंच नाहीये. तू माझी मैत्रीण आहेस आणि या घरात माझ्या सगळ्यात जवळची आहेस. तू मला तशीच हवी आहेस. तारा, तू स्वतःला खूप जास्त हुशार समजतेस, पण मूर्ख आहेस तू. तू अजून मला पुरतं ओळखलेलं नाहीयेस. तुला कळणार पण नाही मी कधी तुझा वापर केला. तुला वाटत असेल तू या खेळातली राणी आहेस, पण तू फक्त एक मोर आहेस. फक्त माझा एक मोहरा. खीर? ह्या मूर्ख मुलीने काहीतरी बनवायला घेतलंय वाटतं. हिची एवढी हिंमत? बघतेच मी हिला. ती तरी द्या मला खायला. आधी नैवेद्य, मग तुम्हाला. सावली वहिनी, तुमच्या अहोंचा व्हिडिओ कॉल आहे. द्या. हौसला फोन. सारंग तुला पण कळून दे की तुम्हाला किचन मध्ये जाऊ दिला नाही ते. नाही बबलू दादा, मला सारंग सरांची शपथ दिली आहे, ती मोडता नाही येणार.
हे सगळं सारंग सरांना सांगून नाही चालणार. मी मी बाजूला जाते जरा. तर बघतेच या चुलीवर हिची खीर कशी बनते ती. बोला सारंग सर. सावली, काय झालं? कसला आवाज होता? कोणी ओरडलं का? मांजर मांजर बहुतेक 2 पायची मांजर आहे. 2 पायांची मांजर. 2 पायांची मांजर? 4 पायांची मांजर. सारंग सर एकानं मी खूप खायते. मला ना स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आणि मंदिरात सुद्धा जायचंय. मंदिरात कशाला? पूजा आहे का? अहो नाही, मी श्रावणात लहान मुलांना जेव घालते ना, त्यासाठी जायचंय. मी ठेवते हा. बाय. चला. अरे देवा, हे काय? सावली वहिनी पुऱ्या चोराला ना रानगाय आणली वाटतं. दादा पण बघा ना, तेलात पाणी पडलंय. ज्याने कोणी केलं असेल ना, त्याला खूप भाजलं असणार. जाऊ दे साडा, हे भाजलं तर भाजलं, आपल्याला थोडी जाणार आहे की मला भाजलं म्हणून. बबलू दादा, ऐका ना, तुम्ही एक काम कराल का? काय? तुम्ही तेल घेऊन याल का? आलोच. तारा, तू जरा मूर्ख आहेस का? उकळत्या तेलात पाणी कोण ओततं? मला काय माहित होतं वहिनी, हे असले किचनचे प्रयोग कळायला मी आधी कधीच गेले नव्हते किचन मध्ये. धन्य आहे तुझी. हे बरं आहे तुमचं, तुम्ही पाठवलं होतं ना मला. ए हॅलो, मी नाही हं पाठवलं. नीट आठव, तूच पळत सुटलीस. आणि हे असं उकळत्या तेलात पाणी टाकणं वगैरे मूर्खपणा मी सांगणार नाही कधी कोणाला. पण मला आता भाजलंय वहिनी. तुझ्याच मूर्खपणामुळे भाजलाय. ऑइंटमेंट आणते, सांग कुठे ठेवलंय. तिथे. मीच मूर्ख आहे, उगाच तिच्या नादी लागले. कटुराया, माझं सौभाग्य सांभाळ. या घराचं, सगळ्या घरच्यांचं रक्षण कर आणि कोणावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. सारंग सर, तुम्ही इथे काय करताय? मला ना स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आणि मंदिरात सुद्धा जायचंय. मंदिरात कशाला? मी श्रावणात लहान मुलांना जेव घालते ना, त्यासाठी जायचंय. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सावली. जाणार आहे मी, ऑफिसला जाणार आहे. लेकरांना जेवू घालायचंय ना तुला. हो. अरे कोण बोलतो देणार नाही? जेवायशिवाय जाणार नाही. अरे कोण बोलतो देणार नाही? जेवायशिवाय जाणार नाही. अरे कोण बोलतो देणार नाही? जेवल्याशिवाय जाणार नाही. सावली आमची ताई, जय आमची गाई. सावली आमची ताई. जय आमची गाई. बस या बस झालं, बस झालं, बस झालं. म्हटलं कुठे तू त्या मंदिरापर्यंत जाणार? म्हटलं यांना इथे जाणू. काय बच्चे कंपनी? अगदी बरोबर. सावलीताई, जाम भूक लागली, लवकर जेवण दे ना. हो का? बरं, वाढते मी.
चला जेवायला बसूया. मुलांनो सावकाश जेवा, काहीच घाई नाहीये. ऐश्वर्यानी तारा या बसा, तुम्ही पण जेवायला बसा. नाही तुमचं चालू द्या, आम्ही बाहेर खाणार आहोत. बरं ठीक आहे, मी चेंज करून येतो. तारा वहिनी ते हाताला का लागले? सावली वहिनी पुऱ्या चोराला ना रान काय आलेली वाटतं. ज्याने कोणी केलं असेल ना त्याला खूप भाजलं असणार. हाय नाही बबलू, उगाच इथे नाटकी करू नकोस. बबलू दादा नाही तसं नाही, ते भाजलंय. आता पुरीसारखा फोन येणार. ऐश्वर्या मॅडम एक मिनिट, हे घ्या. नो थँक्स. अहो प्रसाद बनवताना आणि ग्रहण करताना नाही नाही म्हणायचं. घ्या घ्या ना. पाणी 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 पाणी. जेवा तुम्ही. सावली वहिनी तुमचाच प्लॅन होता ना? बबलू दादा आपल्याला काय कळू ना कळू, माऊलीला सगळं कळतं. राम कृष्ण हरी. नाही माझ्या नशिबात जेवण आहे. मला भूक लागली, मला वाढा जेवण. विठ्ठला, शत्रू असो किंवा मित्र, सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सुखात ठेव. हॅलो. हा बाळा सावली, आधी तुझी माफी मागतो. इतक्या रात्री तुला फोन केला, पण मला पुढे जो काही अंधार दिसतोय त्या अंधारापुढे वेळ बघावीशी वाटली नाही. माहिती आहे मला, तुम्ही इतक्या रात्री फोन केलात म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. मला एक गोष्ट खूप अस्वस्थ करते ग. कोणती? मला सांग, सारंग आहे ना तुझ्याजवळ? हो माझ्यासोबत आहेत ते. तुम्ही इतकी का काळजी करताय? नाही बाळा, जेव्हा तुला बाळ होईल ना तेव्हा तुला माझी काळजी कळेल. जगन्नाथजी, तुमचे आशीर्वाद आहेत की आमच्या सोबत, मग काहीच वाईट होणार नाही. विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे बाळा, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही ना. सुखाला नजर लागते बाळा. नेहमीच प्रलोभनं आजूबाजूला गोंगावत असतात, त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो, तसा सारंगचाही जाऊ शकतो. त्यामुळे तू त्याला कायमची गमावू शकतेस. म्हणून इतकंच सांगतो, काही झालं, अगदी काहीही झालं तरी सारंगचा हात घट्ट पकडून ठेव.